कन्नड तालुक्यातील देवगाव पंचायत समिती अंतर्गत माटेगाव येथील जमील चांद शेख यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची मंजुरी मिळाली होती, परंतु पंचायत समितीचे कर्मचारी कल्पेश राठोड, घरकुल संजीवनी अधिकारी पंचायत समिती कन्नड यांनी जमील शेख यांच्या घरकुलाची रक्कम 15,000 रुपये ही अमिना बी चांद शेख यांच्या खात्यात जमा केली व पुन्हा दुसरा हप्ता 70,000 रुपये हा देखील अमिना बी चांद शेख यांच्याच खात्यात जमा केली। त्यामुळे जमील शेख यांनी पंचायत समिती कन्नड व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार दाखल केली व संबंधित रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी केली। याबद्दल जमील शेख यांनी यूसीटीव्ही न्यूजच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली। यूसीटीव्ही न्यूज प्रतिनिधी एलवी पवार, कन्नड। आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील माटेगाव या ठिकाणी आलो। या ठिकाणी विशेष म्हणजे हे आपण जे बघतोय हे घरकुल बांधकाम झालेलं आहे आणि शासनाच्या चुकीमुळं आत्ता आपण डॉक्युमेंट चेक केले, त्याच्यामध्ये शासनाच्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळं ह्या लाभधारकाची अमाऊंट 70,000 रुपये दुसऱ्याच्या खात्यावर गेलेली आहे। म्हणजे अकाउंट नंबर यांचा दिलेला असताना सुद्धा अशी चूक झालेली आहे आणि आपण त्यांच्या सोबत आपल्या सोबत ते आता सुद्धा आहे। आपण त्यांच्याकडून त्यांचे थोडक्यात मनोगत जाणून घेऊ। नाव काय तुमचं? जमील शेख चांद, गाव माटेगाव। तुम्ही जे हे आता घरकुल बांधलं हे कसं बांधलं? घर के खुद के पैसे से बांधे। हाँ। अभी अपन ने जो डॉक्यूमेंट चेक किया तो उसमें जो बताया था पहला हफ्ता जो 15,000 का है, हाँ। वो दूसरे के नाम पे गया, तो वो आप उसके बारे में क्या बोल सकते हैं आप? अमीना बी चांद की इस पे उन्होंने उसके खाते पे डाल दिए पैसे। हाँ, 15,000 रुपए। तो ऐसा क्यों होगा वो? उनकी गलती से, कल्पेश राठौर की गलती से हो गई, उन्हें डाल दिए। तो नहीं आपने जो घरकुल के मंजूरी आपके पास, आपका नाम की मंजूरी है, तो अपने अकाउंट पे उन्होंने क्यों नहीं डाले? तो उनकी गलती से उन्होंने डाल दी। उन्होंने गलती कैसे बोले जाती? वो तो डिपार्टमेंट के लोग हैं, ऑन ड्यूटी गवर्नमेंट के काम करते, इतनी बड़ी गलती बोले तो कैसा होता है वो? दूसरा हफ्ते का अब दूसरा हफ्ता मिला है आपको? नहीं मिला दूसरा। क्यों? वो उन्होंने डाल दी ना, कल्पेश राठौर ने। कौन सा दूसरा हफ्ता भी डाल दिया? हाँ, दूसरा हफ्ता भी डाल दिया उन्होंने। कितना अमाउंट था वो? 70,000 रुपए। 70,000। हाँ। तो तुमने कुछ लेख ही दिया नहीं क्या अपने पंचायत समिति को? दिए थे ना, लेकिन फिर वो मानने को तैयारत नहीं। क्या बोलते वो? वो बोलते हमने करते बोले काम, फिर रख क्या वो बस चालू ही हम काम। नहीं करते बोले तो क्यों नहीं करते? कैसा फिर गलत काम तुम पहले करते हैं और सही काम आपकी तरफ से होता नहीं है। म्हणजे पंचायत समिती कन्नडचा यो अतोनात गंदा कारभार दिसतोय। आता ह्या माणसाचे आपण कागदपत्र पाहिले, परिपूर्ण त्यांच्याकडे आदेश सुद्धा आहे आणि यांची अमाऊंट दुसऱ्याच्या खात्यात जमा होती। हाऊ इज दिस पॉसिबल? कसं शक्य आहे आणि का होतं? तर तात्काळ ह्या व्यक्तीला त्यांचे 70,000 रुपये ताबडतोब मिळायला पाहिजे आणि जो दोषी कर्मचारी, दोषी अधिकारी त्यांच्या नियमानुसार ॲज पर रूल त्यांचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि ह्या गरीब माणसाचे पैसे यांना ताबडतोब भेटायला पाहिजे। आतापर्यंत त्यांनी पुन्हा बँकेत ये जाय करून त्यांना भाड्याला मोतल असणारी हे व्यक्ती आहे आणि त्यांच्या या अशा गलथान कारभार पंचायत समिती कन्नडचा खूप गलथान कारभार दिसतो। यांच्या केसेसहून त्यांचे डॉक्युमेंट्स सुद्धा आपल्या ताब्यात आहे। ॲज पर रूल नियमाप्रमाणे आपण डॉक्युमेंट्सनुसार बोलतोय। भाऊ, नाव काय तुमचं? शेख जाफर। शेख जाफर, तुम्ही काय सांगू शकता?
कल्पेश राठोडनं ते चुकी माफ हे करायला पाहिजे. पैसे काय आहे ते यांचे परत टाकायला पाहिजे. टाकायला पाहिजे. एकदम सत्य बोल रहे तुम्हें. हाँ. अब आपका नाम क्या? निसार शेख, गांव कौन सा? माटेगांव. माटेगांव. तो इनका ये जो ये हुआ है फॉल्ट हुआ है, तो इसके बारे में क्या कहते आप? ते आयडीच्या चुकीमुळं कोणचे काय आहे ते नियमित त्यांनी करून आणि ते व्यवस्थित करून द्यायला पाहिजे. हाँ, तो 4-5 महीने हो गए ना, अभी करने को उन्होंने कर देना था अभी तो. हे बांधून किती दिवस झाले? हे बांधून करीब 6 महिने झाले. 6 महिने ते झाले. सेम नावामुळं ती आयडीच्या लफडा आहे काहीतरी. हा? सेम नाव आहे त्याचे. सेम नाव कसं आहे? यांचं नाव वेगळं, त्या अकाउंट वाल्याचं नाव वेगळं आणि हा. तारीख पाहिजे ना. अकाउंट आयडी काय आहे ते व्यवस्थित क्लिअर करून हे अर्धवट बांधकाम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. तो व्हिडिओ साहेबाला आमची सुद्धा विनंती आहे की हे जे गलथान कारभार करणारे कर्मचारी आहे, आता यांचं काय असेल आय डोंट नो, बट त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि गरीब लोकांचे खूप हाल चालू आहे पंचायत समितीमध्ये, खूप निदर्शनास आलेलं आहे आमच्या सुद्धा. आणि गरीब लोकांचे पैसे त्यांच्या खात्यात 70,000 रुपये ताबडतोब टाकायला पाहिजे असं सुद्धा त्यांचं मत आहे. UCN न्यूजसाठी LV पवार, नमस्कार.